पाजत असते आणि ते पिल्लू त्या अवांतर दुसरं काहीच खात नाही. मात्र 6 महिन्यानंतर वाघिणीचा बछडा डायरेक्ट शिकारच करत असतो. तो कोणतीही शेळी किंवा मेलेली शिकार खात नाही. इतकी ताकद या शिक्षणरूपी वाघिणीच्या दुधात सामावलेली आहे. म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बछड्यांनी जेव्हा जेव्हा विरोध होईल, अन्याय होईल, त्याविरुद्ध डरकाळीत पडून आपल्या हक्कांची जोपासना करण्यासाठी आपण सदैव सज्ज असावा, असं बाबासाहेबांचं आपल्या विद्यार्थ्यांच्या विषयी मत होतं. जय भीम, नमो बुद्धाय.